असं जो गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हात प्रकरणातील बीडमधील कायदा आणि सुव्यवस्था प्रश्न निर्माण करणाऱ्या अनेक घटना समोर आल्या आहेत। संतोष देशमुख हत्या प्रकरणातील एक आरोपी कृष्णा आंधळे अद्यापही फरार आहे। कृष्णा आंधळेचा वाढदिवसाच्या शुभेच्छा देणारे स्टेटस दोघांनी ठेवल्याने खळबळ उडाली आहे। पोलिसांनी याची दखल घेतली आहे। महाराणीच्या प्रकरणातील तपासादरम्यान ही बाब उघड झाल्याचे म्हटले जात आहे। बीडमधील कायदा सुव्यवस्थेचे 13 वाजले असल्याचे समोर आले आहे। धनंजय मुंडे वाल्मिकी कराड विरोधातील बातम्या का बघता म्हणून कोयत्यांनी मारहाण केली आहे। बीडमध्ये कायद्याचे राज्य नसून जंगलराज सुरू असल्याचा आरोप होत आहे। अशातच एक धक्कादायक घटना समोर आली। धनंजय मुंडे वाल्मिकी कराड विरोधातील बातम्या का बघतो म्हणून दोघांनी एकाला जोरदार मारहाण केली। यामध्ये अशोक शंकर मोहिते हा तरुण गंभीर झाला आहे। मारहाण करणारे आरोपी वैद्यनाथ बांगर आणि अभिषेक सोनप हे कृष्णा आंधळेचे मित्र आहेत। अशोक मोहिते हा तरुण मोबाईलवर बातम्या पाहत असताना राग धरून ही मारहाण करण्यात आली। वाल्मिकी अण्णांच्या बातम्या आणि व्हिडिओ पाहिले तर तुझा पण संतोष देशमुख करू अशी धमकी या दोघांनी या तरुणास दिली। तरुणाला गंभीर मारहाण केल्यानंतर वैजनाथ बांगर आणि अभिषेक सोनप हे दोघे जण पसार झाले आहेत। दरम्यान या दोघांच्या व्हॉट्सअप स्टेटसवर मिशूबाई असं लिहित कृष्णा आंधळेचा फोटो ठेवला होता। फरार आरोपी कृष्णा आंधळेच्या शुभेच्छा देणारे स्टेटस ठेवल्याने या आरोपीवर गुन्हा दाखल होईल असं पोलिसांकडून सांगण्यात आले आहे। देशमुख हत्या प्रकरण समोर आल्यानंतर त्यातील कवरेजने बीडच नव्हे तर राज्यातील वातावरण ढवळून निघाले। या प्रकरणातील जवळपास सगळेच आरोपी अटकेत आहेत, मात्र कृष्णा आंधळे फरार आहे। हत्या प्रकरणाला 60 दिवस झाल्यानंतर आरोपीचा शोध सुरू आहे। कृष्णा आंधळेच्या शोधासाठी पथके पाठवण्यात आली आहे।